मित्र आपण MPSCचा ग्रुप बीचा 4 जानेवारी 2026ला जो पेपर झाला त्याच्या 20 प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता 21व्या प्रश्नापासून ते पुढच्या क्वेश्चनपर्यंत पुढचे सगळे क्वेश्चन आपण स्पष्टीकरण आता बघतोय. तर 21वा प्रश्न आहे इकॉनॉमिकचा, अर्थशास्त्राचा आहे. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. आता संख्यात्मक साधने विचारली तर पहिला ऑप्शन आहे विविध प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते, हे गुणात्मक साधन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे रेपो दर. यामुळे काय होते माहिती आहे का, संपूर्ण अर्थव्यवस्थेतील कर्ज महाग व स्वस्त होते रेपो दरामुळे. ठीक आहे. आता RBI काय करते, रेपो दर आकारते. ठीक आहे. मग कर्ज महाग किंवा स्वस्त होते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा ऑप्शन काय, पद अधिकृत योजना. आता हे काय माहिती आहे का, हे गुणात्मक साधन आहे, ही पण गुणात्मक साधन आहे. ठीक आहे. ए पण गुण आहे, ए पण गुणात्मक आहे आणि सी पण गुणात्मक आहे. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, पद अधिकृत योजनेमुळे कर्जाच्या दिशेवर नियंत्रण ठेवलं जाते. काय होते, नियंत्रण ठेवलं जाते. आणि डी नंबरचा ऑप्शन आहे खुल्या बाजारातील खरेदी विक्री. आता याचा उद्देश काय माहिती आहे का, पैशाचा पुरवठा थेट कमी जास्त करते. ठीक आहे. कशामुळं, खुल्या बाजारातील खरेदी विक्रीमुळे. मग आता संख्यात्मक साधन कोणचं आहे, रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री. ठीक आहे. 3 नंबरचं राईट आन्सर आहे. आणि लक्षात ठेवा, आता संख्यात्मक साधने ही जी आहे ना, ही अर्थव्यवस्थेतील एकूण पतपुरवठा व पैशाची पुरवठा नियंत्रित करतो. ठीक आहे. संख्यात्मक साधनाचा उद्देश काय असते माहिती आहे का, अर्थव्यवस्थेतील पतपुरवठा व पैशाचा पुरवठा नियंत्रित करण्याचं काम हे करते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नंतरचा क्वेश्चन आहे 22 नंबरचा, राजकोषीय तूट म्हणजे काय. आता ऑप्शन काय, सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च व एकूण प्राप्तीतील फरक. बी नंबरचा ऑप्शन आता भांडवली खर्च व महसुली उत्पन्नातील फरक. सी नंबरचा ऑप्शन आता महसुली खर्च व महसुली उत्पन्नातील फरक. आता याचा काही संबंध नाही आहे. सरकारचे कर्ज वगळता एकूण खर्च व एकूण प्राप्ती, हे त्याचा ऑप्शन आहे ए नंबरचं. ठीक आहे. आता हे बघा, सरकारचा खर्च करण्यासाठी ना सरकारचा खर्च करण्याची क्षमता आणि उत्पन्न याच्यातील तफावत म्हणजे फरक. याच्यातील तफावत म्हणजे काय, याच्यातील तफावत म्हणजे फरक. सरकारचे एकूण खर्च किती आणि उत्पन्न किती याच्यातील जे फरक असते ना, त्याला राजकोषीय तूट म्हणता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. नंतरचा क्वेश्चन आहे 23 नंबरचा, पुढील विधाने विचारात घ्या. अटल इनोव्हेशन मिशन AIM हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. बी नंबरचा ऑप्शन आहे AIM हा नवनिर्माण व उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. ठीक आहे. हे 2 ऑप्शन आहेत. त्याचं काय, अटल टिंकरिंग लॅब्स ATL आणि अटल इन्क्युबेशन सेंटर AIC. ठीक आहे. आता याचे आहे ना, दोन्ही पण ऑप्शन राईट आहे, दोन्ही पण उत्तर याचं राईट आहे. हे बघा, आता काय माहिती आहे का, नीती आयोगाद्वारे सुरू केलेली योजना आहे. कोणची, ही अटल इनोव्हेशन मिशन ही नीती आयोगाद्वारे सुरू केलेली योजना आहे. आणि नीती आयोग केंद्र सरकारची धोरणात्मक संस्था आहे. काय माहिती आहे का, केंद्र सरकारची धोरणात्मक संस्था आहे. ठीक आहे. आता हे अटल टिंकरिंग लॅब्स ATL आणि अटल इन्क्युबेशन सेंटर्स AIC यांच्या माध्यमातून नवकल्पना व उद्योजकतेस चालना देण्यात येते. ठीक आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे, नंतरचा क्वेश्चन आहे 24 नंबरचा. आता जोड्या लावामध्ये प्रश्न आला. आता बँकिंग नियंत्रण कायदा. आता बँकिंग नियंत्रण कायदा काय माहिती आहे का, याचं मध्यवर्ती बँकेचे नियमन करण्याचा अधिकार. आता RBIला बँकावर RBIला बँकावर नियंत्रण देण्याचा कायदा आहे. ठीक आहे. RBI बँकावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा बनवलेला आहे, बँकिंग नियमन कायदा. ठीक आहे. तर मग मध्यवर्ती बँकेचे नियमन, मध्यवर्ती ज्या काही बँक आहे त्यांचे नियमन करण्याचं नियमन ह्या कायद्यामध्ये देण्यात आलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतरचा आहे बँक राष्ट्रीयकरण. आता बँक राष्ट्रीयकरण उद्देश काय माहिती आहे का, बँक राष्ट्रीयकरणाचा उद्देश काय होता, सामाजिक उद्देश होता, सामाजिक. ठीक आहे. हा त्याचा उद्देश होता. दुर्बल, आणि परत काय उद्देश होता माहिती आहे का, सामाजिक उद्देश तर होताच बीचा, बँक राष्ट्रीयकरण, पण दुर्बल घटकांना कर्ज देणे, बँकिंग सुविधा सर्वसामान्यांपर्यंत आहे ना, बँकिंग सुविधा सामान्यपर्यंत नेणे हा पण उद्देश होता. त्याच्यानंतर 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती,
तर 12 होता, ठीक आहे. त्याच्यानंतर शाखा विस्तारचं काय, ठेवींचे अधिक संकलन. आता याचा उद्देश काय माहिती आहे का, अधिक शाखा असतील तर अधिक ग्राहक आणि अधिक ग्राहक असतील तर अधिक ठेवी, ठीक आहे. 3 नंबरचं याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 25 नंबरचा. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती होता, तर त्याचा महाराष्ट्र राज्याचा हिस्सा 23% होता. आता भारतामध्ये हे लक्षात ठेवा सर गोष्टी, भारतामध्ये सर्वाधिक स्टार्टअप्स असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता 19 जुलै 1969 किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. कधी, 19 जुलै 1969 मध्ये. तर त्यावेळेस इंदिरा गांधी यांच्या काळात होतं, इंदिरा गांधी यांचं सरकार होतं, ठीक आहे. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते, ठीक आहे. तर ते कोणत्या होते माहिती का, की ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त आहेत, ज्या बँकेच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त आहेत अशा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं, ठीक आहे. 19 जुलै 1969 14 बँकांचे राष्ट्रीयकरण. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 27 नंबरचा. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कायदेक्षमता तत्वाची आहेत. आता कायदेक्षमता तत्वाची त्याला काय म्हणतात माहिती का, ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल, ठीक आहे. आता पहिलं काय माहिती आहे का, उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी पहिलं काय माहिती आहे का, हे उच्च उत्पन्न मिळवणारे व श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा, ठीक आहे. नंतरचं आहे कमी उत्पन्न मिळवणारे व गरीब लोकांनी आयकरातून सूट देण्यात यावी. आता हे दोन्ही पण बरोबर आहे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ना, मग त्या श्रीमंत लोकांनी आयकर जास्त भरावा आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनी आयकर कमी भरावा, अशी त्याची तरतूद आहे. म्हणजे ज्यांचं उत्पन्न क्षमता जास्त त्यांनी जास्त कर भरावा व गरीब लोकांना करातून कर कमी किंवा शून्य करण्यात यावा, असा उद्देश आहे, ठीक आहे. तर याचं 3 नंबरचा आन्सर आहे. नंतरचा क्वेश्चन बघू 28 नंबरचा. नंतरचा क्वेश्चन, भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे. उपक्षेत्र विचारलंय, काय विचारलं, उपक्षेत्र विचारलंय. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, हे बघा, आता मेक इन इंडियाचं उद्देश काय होतं माहिती आहे का, लक्ष्य काय होते माहिती आहे का, उत्पादन. काय होतं लक्ष्य, उत्पादन. नंतरचं लक्ष होतं रोजगार निर्मिती आणि नंतरचं निर्यात वाढ, ठीक आहे. हे मुख्य लक्ष होते, ठीक आहे. आता उपक्षेत्र विचारलं, उपक्षेत्रामध्ये काय येतं मग, पोलाद, व्यायामशाळा, उपकरणे आणि खेळणी. मत्स्य नाही येत, मत्स्य येत नाही, त्यामुळे ABC याचा आन्सर आहे. उपक्षेत्र पोलाद, व्यायाम, खेळणे. आता 29 नंबरचा क्वेश्चन बघू. जोड्या जुळवा. आता कलम 112 मध्ये काय, वार्षिक वित्तीय माहिती विवरण. 151 मध्ये काय, लेखा अहवाल. 267 मध्ये काय, आकस्मिकता निधी. 280 मध्ये वित्त आयोग, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, वार्षिक वित्तीय माहिती विवरण म्हणजे काय माहिती आहे का, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजेच युनियन बजेट कलम 112 नुसार मांडला जातो, ठीक आहे. केंद्र सरकारचा जो काही अर्थसंकल्प आहे तो कलम 112 नुसार मांडला जातो. त्यामध्ये वार्षिक वित्तीय माहिती असते, ठीक आहे. म्हणजे वित्तीय बाबी म्हणजे आर्थिक संदर्भात. आता त्याच्यानंतरचा काय माहिती आहे का, सेकंड नंबर, लेखा अहवालमध्ये काय माहिती आहे का, लेखा अहवालामध्ये नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग यांचे अहवाल राष्ट्रपती मार्फत संसदेत सादर केले जातात, ठीक आहे. यांचा अहवाल कोणामार्फत, राष्ट्रपती मार्फत. म्हणजे नियंत्रक आणि महालेखापाल हे कोणाकडे देतात अहवाल, राष्ट्रपतीकडं, आणि राष्ट्रपती काय करतात, संसदेकडे सादर करतात, ठीक आहे. ही कलम 151. आणि 267 मध्ये काय माहिती आहे का, आकस्मिक निधी. यामध्ये काय माहिती आहे का, आपत्कालीन खर्चासाठी केंद्र सरकार म्हणजे केंद्र सरकार आहे ना, आपत्कालीन खर्चासाठी जो निधी वापरतं ना त्याला आकस्मिकता निधी म्हणतात, ठीक आहे. तो कलम 267 मध्ये. आणि 280 मध्ये काय माहिती आहे का, वित्त आयोग काय करते, 267 वित्त आयोग केंद्र व राज्यामधील महसूल वाटप, ठीक आहे. केंद्र व राज्यामधील महसूल वाटपाबाबत शिफारशी करण्याचं काम वित्त आयोग करते, ठीक आहे. तर मग याचं हे आन्सर आहे 2 नंबरचं.
त्याच्यानंतरचं 30 नंबरचा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे RBIने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्याच्यानंतर होतं V.R.V. गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. आता याचे दोन्ही पण ऑप्शन राईट आहे. ठीक आहे, दोन्ही पण ऑप्शन राईट आहे. बघा, शेती व ग्रामीण कर्ज व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्देश काय होता माहिती आहे का? ही जी कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती होती ना, कृषी कर्जावरील समिती, याचा उद्देश काय ते म्हणते का? शेती ग्रामीण कर्ज व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी, शेती ग्रामीण जे काही कर्ज आहे त्याचा आढावा घेण्यासाठी 1997 कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. R.V. गुप्ता अध्यक्ष. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नंतरचा क्वेश्चन आहे 31 नंबरचा. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक म्हणजे डॅशबोर्ड अंतर्दृष्टी मध्ये सुरू करण्यात आला जून 2022. यामध्ये काय माहिती आहे का? देशाच्या आर्थिक समावेशनाच्या विविध निर्देशांकांची माहिती. ठीक आहे, तर मित्रो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून नोटिफिकेशन आपण जे कंबाईनचे, MPSC कंबाईनचे किंवा राज्यसेवेचे किंवा कोणत्याही एक्झामचे जे काही व्हिडिओ लेक्चर बनवू ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 32 नंबरचा. लेखापालनाची तत्वे आहेत. कोणची लेखापालनाची तत्वे? जमा उपार्जित तत्व, भौतिकतेचे तत्व, आर्थिक घटक तत्व, मौद्रिक एकक तत्व. तर हे चारही पण ऑप्शन राईट आहेत. नंतरचा क्वेश्चन आहे छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे काय होते? चलनवाढ होते ना. आता पैसे छापले म्हणजे जास्त पैसे छापले म्हणजे जास्त पैसा वाढला, जास्त पैसा वाढला म्हणजे काय? चलनवाढ वाढली. वस्तू व सेवांची मागणी वाढते, परिणाम काय होतं? किमती वाढतात. जास्त चलन वाढल्यामुळे काय होतं माहिती आहे का? वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात, मागणी वाढते. आता हे बघा, आता आपल्याकडे पैसे जास्त असतात तर आपण काय करू? एखादी वस्तूची मागणी वाढू, जास्त मोठ्या प्रमाणात मागणी वाढू. मग मोठ्या प्रमाणात मागणी वाढली की लोकांना म्हणजे कस्टमरनं जास्त पैसा मागणी वाढवली तर मग काय होते की किमती वाढतात ना. कारण मागणी जास्त वाढली म्हणजे मागणीचं हे फॉर्म्युलाच आहे, मागणी जास्त वाढली म्हणजे किमती वाढतात. म्हणजे किंमत ही मागणीवर डिपेंड आहे. पैसे जास्त वाढले म्हणजे आपल्याकडे पैसे जास्त असल्यामुळे आपण मागणी जास्त करतो आणि मागणी जास्त केल्यामुळे किमती वाढतात जास्त. ठीक आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर C.R. रंगराजन हे आहेत 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. त्यांनी काय केलं होतं म्हणजे केंद्र व राज्यांसाठी शिफारशी दिल्या होत्या. ठीक आहे. 16th फायनान्स कमिशन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 35 नंबरचा. खालील विधान विचारात घ्या. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर गेले. बरोबर आहे. भारताची ज्वारी वगळता तृणधान्याचे उत्पादक इथिओपियापेक्षा जास्त आहे. नाही, चूक आहे, इथिओपियाचे जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे याचं ए आन्सर आहे फक्त. त्याच्यानंतरचं 36 नंबरचा 2024-25 आर्थिक वर्षात सकल देश अंतर्गत उत्पादन म्हणजे GDP सकल देश ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे. सकल देश अंतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास दर मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. किती राहील? GDP 6.5 राहील असा 2024-25 आर्थिक वर्षात. ठीक आहे. सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडन्स रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केले? मनोहरलाल खट्टर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली? IMF काय माहिती आहे का? इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड. काय?
इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड. तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? शक्तिकांत दास, ते RBIचे गव्हर्नर होते. नंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगम SJVN सतलज जल विद्युत निगमने रिकाम जागामधील झाकरी येथे त्यांच्या जलविद्युत केंद्राचे एप्रिल 2024 मध्ये उद्घाटन केले. 2024चा करंटचा क्वेश्चन आहे. तर झाकरी कुठे मध्ये का? पंजाबमध्ये नाही, हरियाणा नाही, उत्तराखंड नाही, हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेश येथे झाकरी जलविद्युत प्रकल्प आहे. कुठे? हिमाचल प्रदेश येथे. फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे? SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. पहिला आहे पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात आहे. नंतरचा ऑप्शन आहे पहलगाममध्ये निडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. हे पण बरोबर आहे. अनंतनाग जिल्ह्यातील निडर नाला आकर्षित करतो, ते बरोबर आहे. परंतु माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट मार्ग आहे. ही चूक आहे, कारण वैष्णोदेवी नाही आहे इथं. कारण वैष्णोदेवी हे जे आहे ना कटरा जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? वैष्णोदेवी. माता वैष्णोदेवी मार्ग जो आहे कटरा जिल्ह्यामध्ये येते. ठीक आहे. वैष्णोदेवी हे ना 2 ऑप्शन बरोबर, ए आणि बी. आता अमरनाथ यात्रेशी संबंधित आहे. काय माहिती आहे का? पहलगाम हे अमरनाथ यात्रेशी संदर्भात आहे, वैष्णोदेवी मार्गा संदर्भात नाही आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी 2025 FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार कोणाला मिळाला? सुहानी शाह यांना मिळाला. त्याच्यानंतर आहे मे 2025 मध्ये ऑडी इंडिया ब्रँड ॲम्बॅसेडर, करंटचे क्वेश्चन येते, ऋतिक रोशन आहेत ब्रँड ॲम्बॅसेडर. नंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी योग्य कथन कोणचे? म्हणजे बरोबर. दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. जागतिक संगीत दिनची थीम हिलिंग थ्रू हार्मनी ही आहे. तर पहिलं चूक आहे, कारण तो 21 जूनला, 9 सप्टेंबरला नाही, 21 जूनला साजरी केला जातो आणि त्याची थीम 2025 हिलिंग थ्रू हार्मनी होती, त्यामुळे बी बरोबर आहे. त्याच्यानंतरच आहे रिकाम जागा आणि रिकाम जागा यांच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025 AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षितपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. कोणत्या देशामध्ये? फ्रान्स आणि चीन. ठीक आहे. 2 नंबरचं ऑप्शन आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, जोड्या लावा. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 गर्ल्स हॉस्टेल काय ग्रंथ कोणाचा आहे? मनदीप औलाक. फिर उगना पार्वती तिरके. अंग असुर अमर कुंगर बोरो आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्धा हे कोणाचं? अद्वैत ठाकूरचं. ठीक आहे. 4 नंबरचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कोण आहे? संजय मल्होत्रा. एअर न्यूझीलंडने. कोणी केली? एअर न्यूझीलंडने. नंतरचा क्वेश्चन आहे, 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? तर यारलुंग झांगबो ब्रह्मपुत्रा नदीचं चीनमधील नाव येते. ब्रह्मपुत्रा नदीचं चीनमधील नाव यांगबून
सॉरी यारलुंग झाग्बो ब्रह्मपुत्र नदी तिबेटमध्ये. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. बरोबर आहे. जुलै 2025 मध्ये कुठं? वाराणसी येथे युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025. युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम जागेंगा युवा बढेंगा युवा ही होती. दोन्ही पण बरोबर आहे. एकावन्न क्वेश्चन, 1950 मध्ये भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण केले. भाग ए भाग ए कायदेमंडळ असलेले संस्थाने. भाग बी ब्रिटिश भारतीय राज्यपालांचे प्रांत. भाग सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनचे राज्य. भाग डी अंदमान निकोबार. वरीलपैकी सर्व बरोबर. राष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथने ओळखा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 54 नंबरचा, भारतीय संविधानातील कलम 243G बाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? तर सभासदत्व अपात्रता 243F मध्ये आहे. ठीक आहे. पंचायत समिती अधिकार आणि जबाबदारी हे 243G मध्ये आहे. पंचायतीची रचना 243C. पंचायतीचा कालावधी 243E मध्ये आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर येच आहे बघता, सॉरी बी आहे, 243G मध्ये. नंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. त्याच्यानंतरचा बी नंबरचा आहे, महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. नंतरचा सी नंबरचा क्वेश्चन आहे, बीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता ऑगस्ट 2025 मध्ये आहे. बरोबर आहे. बीरेंद्र सराफ यांची नियुक्ती 2023 मध्ये करण्यात आली. कधी? 2023 मध्ये. ए बी सी तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत. त्याच्यानंतरचा 56 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील जोड्या जुळवा. यादी फर्स्ट आणि यादी सेकंड. ग्रामसभा 243A मध्ये आहे. त्याच्यानंतर राखीव जागा आरक्षणासंदर्भात तरतुदी राखीव जागा 243D आणि आरक्षण. पंचायत समितीची निवडणुका 243K. सदस्यांच्या अपात्रते संदर्भात तरतुदी 243F. 2 नंबरचा याचा आन्सर आहे. अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य कोणचे नाहीत असं विचारले. तर पहिलं, वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकलापाच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर राहील. 51 जे कर्तव्य आहे, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. 51 हे कर्तव्य 86 घटनादुरुस्ती 2002 टाकण्यात आलेलं आहे. पण तिसरं, गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर प्रचार ही मार्गदर्शक तत्व आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बदलणे. 51A हे पण मूलभूत कर्तव्य आहे. तिन्ही पण मूलभूत कर्तव्य आहे, पण हे ना हे मूलभूत कर्तव्य नाही आहे. तर कर्तव्य नाही ते विचारलंय म्हणून त्यामुळे याचा आन्सर 3 आहे. याचा आन्सर 3 नंबर येते, कारण कर्तव्य नाही ते विचारलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत? तर मूलभूत कर्तव्य भाग 3. मूलभूत कर्तव्य ना, मूलभूत हक्क भाग 3 मध्ये. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे. तर कलम 51A मधील भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहे. ठीक आहे. मूलभूत कर्तव्य विचारले तर भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 ने भाग 4A कलम 51 समाविष्ट करण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 60 नंबरचा क्वेश्चन आहे, कलम 349
मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे? आता भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. हे बरोबर आहे, कारण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यामध्ये कायदे आणि विधेयक देशबाबतची तरतूद 348 मध्ये आहे. प्राथमिक स्तरावर मातृभाषेचे शिक्षण 350 आहे. ठीक आहे, हे आहे ती मूल राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. ठीक आहे, त्याच्यानंतर हिंदी भाषेचे विकासासाठी निर्देश कलम 351 मध्ये आहे. ठीक आहे, मग याचा आन्सर 1 नंबर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस त्याचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. कलम 21 मध्ये 20 मध्ये नाही, इथे 20 से संबंधित पाहिजे. मग एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीस खटला चालवला जाणार नाही किंवा तिला शिक्षा दिल्या जाणार नाही. 20(2) मध्ये आहे, हे बरोबर आहे. त्याचे कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. हे 20(3) मध्ये आहे, हे पण बरोबर आहे. राज्य 6 ते 14 वयोगटाच्या सर्व बालकांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण देईल. ठीक आहे, कलम 21A मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथन ओळखा. रॅमसेम्युर पंतप्रधान हे राज्यव्यापी जहाजे सुकवणं आहेत. बरोबर आहे. HRG ग्रिफ्स सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत. हे पण बरोबर आहे. 3 नंबरचं चुकीचं आहे. मुनरो पंतप्रधान ताऱ्यामध्ये चंद्र आहे, चुकीचं आहे. याच्यातलं आन्सर 1 नंबरचं हे बी बरोबर. कोणते 168 मध्ये समाविष्ट नाही? प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. बरोबर आहे. जिथे राज्याच्या कायदेमंडळाचे 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद दुसरी विधानसभा असेल. बरोबर. जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे विधानसभाच असेल. बरोबर. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. चूक. कलम 170 मध्ये आहे. कलम 170 मध्ये आहे तरतूद, 168 मध्ये नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे याच्यातलं 168 मध्ये नाही असं विचारलं तर डी नाही आहे. ठीक आहे, कारण डी चूक आहे. नंतरचा क्वेश्चन जोड्या लावा. भारतीय संविधानातील बाबी आणि ज्या देशाकडून घेण्यात आलेले ते राज्य धोरणाची निर्देशक तत्वे हे आयर्लंडकडून घेण्यात आलेले. मूलभूत हक्क हे USA कडून घेण्यात आलेले. संघराज्य संबंधामध्ये समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आलेली आहे. आणि भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून राज्यांचे अधिकार कॅनडाकडून घेण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर 4 नंबर. याचा आन्सर आहे याचा आन्सर आहे 4 नंबर. ठीक आहे.